माहिती द्या ना ह्याबद्दल, काय? या पॉइंट बद्दल अजून थोडी माहिती द्या ना. हे सनसेट पॉइंट आहे ओके खंडाला. ओके. ड्यूस नॉट पॉइंट आहे, सगळ्यात उंच पॉइंट 3000 फूट ट्रेकिंग पॉइंट. ब्रिटिशच्या काळात ड्यूस नावाचा कॅप्टन होता, त्याचं नाक लांब होतं असं तिथे दिसत होतं. मराठीमध्ये नाग फणी, ओके. नाग की फण. अच्छा. ऊपर 50 आदमी खड़े रहेंगे, इतनी छोटी जगह है. दो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लोणावळा खंडाळा घाटातील वाघजाई सनसेट पॉईंटला. खूपच सुंदर असा पॉईंट आहे हा. इथून सनसेट हा खूप सुंदर दिसतो, पाहून घ्या. आता संध्याकाळचे 5:30 ते 5:45 झालेत. सूर्य थोडा थोडा खाली चालला आहे. हा जो खालचा हायवे आहे तो मुंबई पुणे नॅशनल हायवे आहे. जो वरतून चालला आहे तो जुना मुंबई पुणे हायवे आहे. खूपच सुंदर असं दृश्य आहे. ही आहे नागफणी, त्याला आपण ड्यूक्स नोज पण म्हणतो. हा आहे जुना मुंबई पुणे हायवे. या सनसेटला लागून अशा खूप साऱ्या गाड्या आहेत, ज्यूसच्या वगैरे, स्वीट कॉर्न, मॅगी. इथून सनसेटचा तो सीन दिसतो आपल्याला. मस्त मका भाजून देतात ते. इथं मक्याची पण गाडी आहे, पुढची गाडी वगैरे आहे. सम्राटनी शाम को यहाँ लोग आते हैं और ये खंडाला का पहाड़ काट के रास्ते बनाए. हाँ, तो ये मशहूर इसको कोई लोग ट्रेकिंग पॉइंट है जिनको पहाड़ चढ़ने वही जाते हैं. अभी थोड़ी जाते हैं, 4 घंटा कौन जाएगा आगे. काका अजून थोडी माहिती द्या ना ह्याबद्दल, काय? या पॉइंट बद्दल अजून थोडी माहिती द्या ना. हे सनसेट पॉइंट आहे ओके खंडाला. ओके. ड्यूस नॉट पॉइंट आहे, सगळ्यात उंच पॉइंट 3000 फूट ट्रेकिंग पॉइंट. ब्रिटिशच्या काळात ड्यूस नावाचा कॅप्टन होता, त्याचं नाक लांब होतं असं तिथे दिसत होतं. मराठीमध्ये नाग फणी, ओके. नाग की फण. अच्छा. ऊपर 50 आदमी खड़े रहेंगे, इतनी छोटी जगह है. 2 घंटा जाने को 2 घंटा आने को लगता है. कहाँ से जाने का वैसे? ऐसे पैदल. ओके. 50 जगह 50 आदमी खड़े रह के देखते हैं. हाँ, वो मक्खी को बोलते हैं. अभी तुम मक्खी देखो ना, तुम मक्खी तो अभी सोचो. मक्खी दिख रहा है ना, तो मक्खी आँख के बोलो. ऊपर मक्खी बैठी है. हाँ, तो मक्खी उधर बैठी है, इधर से दिखाई दे रही है. वो मक्खी बहुत बड़ी है. काय? ज्यूस पी, ज्यूस ज्यूस पी, ज्यूस. काय झालं? बस. मित्रांनो, आता वाघजाई पॉईंटचा आपला सनसेट करून झालेला आहे. चला आता तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असा एक व्ह्यू दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि हा जो खाली आहे तो नॅशनल हायवे आहे. आणि मी जिथं थांबलो ते पुढेपर्यंत इथे पूर्वी अमृतांजन ब्रिज होता, तो जस्ट आपल्या कोरोना काळात तोडण्यात आलेला आहे. पहा किती सुंदर असा व्ह्यू आहे. हा आपला नॅशनल हायवे आहे आणि हा इथून संपूर्ण जो परिसर आहे तो आहे खोपोलीचा. हा आहे आपला जुना मुंबई पुणे हायवे.